करतो. तुम्ही तुमच्या घरासाठी लढला नाहीत, तुम्ही तुमच्या पोटासाठी लढला नाहीत, तुम्ही लढलात बाबासाहेबांच्या झेंड्यासाठी. तुम्ही लढलात बाबासाहेबांची जयंती व्हावी म्हणून. तुम्ही लढलात माझ्या बापांनी देशाचं संविधान लिहिलंय, तुम्ही जिवंत आहेत म्हणून बाबासाहेबांचा अस्मिता जिवंत आहे. तुम्ही गावातले माणसं जर असे लढले नाही तर बाबासाहेबांची अस्मिता जिवंत राहणार नाही. अरे हात मोडून घेतलेत, लेकरांचे आयुष्य बर्बाद केलेत, पण मागे हटला नाहीत, घाबरला नाहीत, कारण तुम्ही तुमच्या बापासोबत प्रामाणिक आहेत. अहो तुम्ही आहेत म्हणून बाबासाहेबांची अस्मिता आहे. नाही तर झाला होता या देशाचा न्यायाधीश गवई त्या बागेश्वरच्या पाया पडून आला, आपलं कुणी नाही, मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. ते धोकाच देणार आहेत तुम्ही आहेत म्हणून बाबासाहेब आणि त्यांची अस्मिता जिवंत आहे. तुम्हाला आम्ही एकटं पडू देणार नाही, तुम्हाला आम्ही खचू देणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण आपल्या अस्मिता आणि अस्तित्व टिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या कलेक्टर ऑफिस पुढे जिल्हाधिकारी, एसपी, मुख्यमंत्री, एखादी आई बहीण जर उद्या इथं तडफडून मेली ना तर तुम्हाला सुट्टी नाही. महाराष्ट्र या ठिकाणी पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय.